तर हॅलो हाय नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ. आणि आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि त्यांच्यासाठी आपल्याला छान असा स्वयंपाक बनवायचा आहे. आणि आज काल गणपती बाप्पांची जशी पूजा केली तशी आज आपण उंदीर मामाची पूजा करणार आहे. हे तर मला माझ्या मैत्रिणीकडून कळालं, ती कोल्हापूरची आहे आणि त्यांच्या तिकडे करतात आणि त्याच्यासाठी ना कडधान्य असं भिजत टाकतात आणि मीठमध्ये बॉईल करायचं आणि ते उंदीर मामांना नैवेद्य म्हणून दाखवायचं. आणि त्याबरोबर आपल्या गणपतीची पूजा आपण करत असतो आणि गणपतीसाठी आपल्याला असा छान नैवेद्य बनवायचा आहे स्वयंपाक. तर चला तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेल, थोडंसं सर्व दाखवाल कसं बनवते, काय बनवते. आणि कडधान्य आपल्या तर मी सर्व कडधान्यांचं जे पॅकेट मिळतं मी ते भिजत टाकलेलं होतं सकाळी आणि त्याचा नैवेद्य आपल्याला संध्याकाळी बनवायचं आहे. आणि त्यानंतर इथे गणपती बाप्पांची पूजा झाली होती. त्यानंतर मी भाजीपाला घेऊन आले आणि भाजीपाला पालक, आळूची पानं, टमॅटो, वालाच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा आणि भेंडी. तर भाजीपाला आणल्यानंतर आता तो धुतलेला नाही, कारण पावसाळी वातावरणावरनं त्या भाज्यांना पाणी लागलं तर सडतात. त्यामुळं मी आता अशाच निवडून कॅरी बॅगमध्ये साईडला ठेवून देणार आहे. आणि वांगे, बटाट्याचे धुवून आलेली, त्याच्यानंतर गहू पीठही दळून आणलेलं होतं गहू, तर तेही मला डब्यात भरायचं आहे. त्यापूर्वी मी आता सर्व भाज्या कॅरी बॅगिंगमध्ये भरून ठेवणार आहे आणि तसंच आता फ्रीजमध्ये ठेवते. आणि यानंतर जो आता मला स्वयंपाक करायचा होता त्यात मी आता थोडंसंच बनवणार आहे, कारण आमच्या इथं आता सोसायटीतील सर्वांच्या घरी आरतीला जायचं आहे. त्यामुळं सर्व बायकांनी ठरवलं आहे की आपण सर्वांची तर साडी, असं मेकअप वगैरे थोडंसं करायचं आणि सगळ्यांची तर साडी नेसून आरतीसाठी जायचं आहे, कारण आमच्या सोसायटीमध्ये सगळ्यांच्या इथे आरतीला जावं लागतं. तर मग आता त्यासाठी आता ती तयारी करायची. त्यामुळे मी आता इथं स्वयंपाक थोडंसं कमी करणार आहे. पुऱ्या तळत आणि थोडेसे कडधान्य केलेले ते बॉईल करून घेईल, उकडून घेते आणि त्यानंतर पुऱ्या करून घेईल. आणि नैवेद्यासाठी थोडीशी बुंदी आणलेली आहे, तर तिचं नैवेद्य म्हणून ठेवणार आहे. आणि यानंतर इथं आता मस्त असा चहा केला आहे आणि चहा घेतल्यानंतर आता मी पुढची तयारी करून घेते. पूर्वी आता इथं जे कडधान्य तेही मला बॉईल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता मी इथं डब्यामध्ये गव्हाचं पीठही भरून ठेवते, कारण ते दळल्यामुळं पूर्ण गरम होतं. त्यामुळे आता पूर्ण रात्रभर ठेवल्यानंतर पूर्ण थंड झालेलं आहे. त्यानंतर आता मी इथं पुरीसाठी कणिक भिजवून घेते. तर इथे मी बटाटे उकड टाकते, म्हणजे आपली थोडीशी अशी रस्साभाजी तयार करणार आहे, कारण आता भरपूर काही बनवायचं होतं पण आता बाहेर. आणि इथं कडधान्य मी भिजत टाकते, थोडंसं हळद आणि मीठ टाकून. आणि त्यानंतर तर इथं आता चहा घेतल्यानंतर स्वतःची तयारी करून आता सर्वांची इथं आरतीला जायचं आहे, त्यामुळं बाकीचा स्वयंपाक मी नंतर करणार आहे. आणि माझी तयारी झाल्यानंतर मी ते खाली आरतीसाठी आलेली आहे आणि सर्वांनी अगदी छान अशा साड्या घातल्या आहे. मी नाही घातली होती कारण आरवमुळे मला इतकं जमत नाही करायला. तर चला हा व्हिडिओ बघत राहा, स्किप न करता. मेरे को लिंक नहीं सेंड किए. वाह, कोणी खोलला तो बरा चॅनल.
भाभींचं चॅनल आहे, भाभीला सबस्क्राईब करा सगळ्यांनी. पण मम्मी म्हटली की तिच्याकडे पिंक कलरचा आहे म्हणून हा ठीक आहे ना, जाऊ दे ना आता. ती माझ्या आणि ह्या मैत्रिणीच्या इथली आरती झाल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहे. कारण सोसायटीत 15 फ्लॅट असल्यामुळं आता हिचं दुसऱ्या नंबरची आरती होती आणि आता आम्ही इथे आरती करणार आहोत. राजा शंकर चलेगा ना अर्चना, तुझे व्हिडिओ यहाँ की शंकर रोज वाजवले. चल अरे बजा सकते हो. और अभी नहीं बजाना चाहिए, बच्चों को सिखाना चाहिए को आरती तो बजना हो मी काढते. असं घे ना, पद्धत छान वाटेल. तर बोलवलंय का? हा काढतो ना तुम्ही. आणि सर्वांची इथं अगदी छान आरत्या झाल्या आहे. त्यानंतर आता शेवटचं घर माझं होतं. तर तुम्ही बघू शकता सर्वजण अशा लाईनीत आले आहे. आणि चला आता आपल्या घराची ही आरती आपण करून घेणार आहोत. तरी 1-2 जणींच्या घरातले व्हिडिओ काढले नाही, त्यामुळं नाही तर व्हिडिओ अजून जास्त मोठा झाला असता. वन टाइम इन्वेस्टमेंट. आणि यानंतर सर्वांच्या घरी आरत्या झाल्यानंतर आता गणपती बाप्पांना मी नैवेद्य दाखवते. बऱ्यापैकी उशीर झालेला आहे, त्यामुळं मी इथं पुरी केली आहे आणि बटाट्याची थोडी रस्सा भाजी केली आहे आणि बुंदी म्हणून असं नैवेद्य ठेवला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.